आदरणीय आमचे गणेश महाराज, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. आपल्याला एवढी सुंदर साथ करता येते. रामकथा ही सांगावीच लागते महाराज, आणि रामकथेतूनच आपल्याला हनुमान कथेकडे जावं लागतं. ऐका, ज्या वेळेत लक्ष्मणजी महाराज आता शुद्धीवर आलेत, आता मात्र विभीषणजी बजरंगबली हनुमंतरायाला सांगतो, हनुमंतराय तिकडे इंद्रजिताने निकुंभिला नगरीमध्ये एका यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. तो कर्मकांडातला यज्ञ आहे. आणि एक लक्षात ठेवा, कर्मकांडातल्या त्या पूजा आहेत, त्याला कधी विरोध करू नका बरं, अजिबात विरोध करू नका. कारण संत महंतांनी सुद्धा कर्मकांडाला कधी विरोध केला नाही. त्यांना गरज नव्हती, संतांना कर्मकांड करण्याची अजिबात गरज नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी विरोध केला नाही. प्रत्येक जे क्षेत्र असतं त्या क्षेत्रामध्ये ते विधी हे करावीच लागतात. कारण देहाच्या पद्धतीचं साधन वेगळं आहे, मनाच्या पद्धतीचं साधन वेगळं असतं, ध्यानात ठेवा. म्हणून कर्मकांडातल्या ज्या पूजा आहेत त्या आयुष्य वृद्धी करिताही केल्या जातात. आता मला माग आमचे आदरणीय सेवानाथ महाराजांनी एक बातमी सांगितली होती. ज्यांनी आम्हाला घडवलं आळंदीला, शांती ब्रह्मा मारुती बाबा कुरेकर बाबा, एक विद्वान ज्योतिषी आले होते, फार दूरचे होते, हरिद्वारकडचे, आणि त्यांनी कुरेकर बाबांचं भविष्य पाहिलंय. आज वय बाबा किती आहे? वय 96 वर्षाचं वय शांती ब्रह्म कुरेकर बाबांचं आहे. त्या एका वक्त्यानं कुरेकर बाबांचं भविष्य पाहिलंय आणि भविष्य पाहून सांगितलंय कुरेकर बाबा 2 वर्षाच्या पुढे जगणार नाहीत. काय आयुष्य सांगितलंय त्यांचं. आणि आमचे सगळे वारकरी एकाच गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत, कुरेकर बाबांचा शताब्दी उत्सव करण्याकरिता सगळे आतुर झालेले आहेत महाराज. आता काय करावं? त्या महात्म्यानं सांगितलं, जर तुम्ही महामृत्युंजय यज्ञ कराल तर मग मात्र कुरेकर बाबांची शताब्दी होऊ शकते. याला कर्मकांड म्हणतात, ध्यानात ठेवा. आयुष्य वृद्धी करिता या गोष्टी कराव्या लागतात. ते त्या स्थानावर योग्यच असतं, लक्षात ठेवा. आपण योग बघा, काही देवप्राप्तीची योग आहेत, काही शरीराच्या प्रकृती करता आलेली योग आहेत. शास्त्री महाराज, शरीराच्या प्रकृती करता योग आहेत ना, तुम्हाला माहिती आहे. शास्त्रामध्ये आलंय, ज्ञानोबारांनी 6वा अध्याय तर आपल्याला त्याच्याकरताच दिलाय सगळा. शास्त्र असं सांगतंय, तुमच्या जिभेच्या खाली एक धागा बांधलेला आहे, प्रत्येकाला आहे. त्या धाग्यावर काय करा, 2 दिवस मीठ वहा आणि 3ऱ्या दिवशी डोक्याचा एक केस उपटवायचा आणि त्या धाग्यावर असा आडवा घर्षण करायचा. होतं काय, तो धागा तुटतो. त्याला योग शास्त्रामध्ये छेदन क्रिया म्हणतात. छेदन झालं, आता दोहन करायचं. दोहन कसं करायचं? गावरान तूप घ्या, आंबी हळद घ्या, त्या जिभेच्या खाली घाला आणि जीभ अशी जोरात पाठीमागे ढकलल्यानंतर होतं काय, ही मोठी जीभ तुमच्या पड जिभेतून सटकते आणि आपल्या पड जिभेच्या पाठीमागे वरती एक छिद्र आहे, त्या छिद्रामध्ये अशी उभी जाऊन बसते. इथं चंद्र नावाचं एक तळ आहे. कुंडलिनी शक्ती जागृत केल्यानंतर ती अमृत कुप्पी कलंडल्या जाते आणि तिच्यातून एक अमृताचा थेंब त्या जिभेच्या शेंड्यावर टिपकतो आणि एक थेंब जिभेच्या शेंड्यावर टिपकला की त्या माणसाला हजारो दिवस तहानही लागत नाही आणि त्या माणसाला हजारो दिवस भूकही लागत नाही. हे तुम्ही ऐकलं सगळ्यांनी? मग ऐकलं असेल तर मला एकच गोष्ट सांगा, हे सोपं का अवघड? आणि ज्याला सोपं वाटत असन त्यानं कथेवरनं गेल्यानंतर घरी करा. आणि करून जर तुम्ही मेले तर 10व्याचं प्रवचन अंकुश महाराजालाच द्या. एवढं सोपं वाटतं तुम्हाला? योग एवढा सोपा नाही हो. हे कर्मकांड सुद्धा एवढं सोपं नाहीये, प्रचंड कठीण आहे. म्हणून या इंद्रजितानं हा कर्मकांडातला यज्ञ केला होता आणि ते यज्ञ जर सफल झाला असता तर काय झालं असतं माहितीये तुम्हाला? इंद्रजिताला पुन्हा सगळ्या शक्ती प्राप्त झाल्या असत्या आणि त्याने परत लक्ष्मणावर वीरघातिनी शक्तीचा प्रयोग केला असता. मग विभीषणजी महाराज सांगतात हनुमंतरायांना, हनुमंतराय इंद्रजिताचा तो यज्ञ तुम्हाला विध्वंस करावा लागेल, अन्यथा त्याला सगळ्या शक्ती परत प्राप्त होतील. आणि मग बजरंगबली हनुमंतरायांनी
प्रचंड धिप्पाड रूप धारण केलं आणि त्या इंद्रजिताच्या निकुंभेला नगरीमध्ये जाऊन त्या यज्ञावर असा जोराने गदा प्रहार केला, एका गदा प्रहारे त्या इंद्रजिताचा सगळा यज्ञाचा विध्वंस झाला महाराज. आणि आता मात्र ती वेळ येऊन पोहोचलेली आहे का इंद्रजिताचा बाप ज्याला दशानन म्हणतात, तो दशानन आता रागाच्या भरामध्ये युद्धाकरिता येणार आहे. दशानन येईपर्यंत आपण सर्वजण एकटा उभं राहू आणि सर्वांनी भगवंताच्या नामाचा जयघोष करायचा आहे. मैं हो मेरे अलबेलेरा मेरे अलबेलेरा मेरे अलबेलेरा मेरे अलबेलेरा तेरे मर्जी का मैं हो बुला, तेरे मर्जी का मैं हो बुला, मेरे अलबेलेरा मेरे अलबेलेरा मेरे अलबेलेरा मेरे अलबेलेरा तेरे मर्जी का तेरे मर्जी का सगळ्यांनी सर्वांनी एक सेकंदासाठी सर्वांनी जागेवर आल्याचं उजवा पाय डाव्या पायाला, डाव्या पाय उजव्या पायाला, महिला पुरुष. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम
दीवाना श्री राम का मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना मैं दीवाना श्री राम ये दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना मैं दीवाना बजरंग बली का दीवाना 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 दीवाना मैं दीवाना श्री राम का दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना दीवाना मैं दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना राधे 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 रामचंद्र भगवान की बली हनुमान दशानन म्हणतात मला दशानन इस दशानन को मानने वाला अभी तक कोई पैदा नहीं है मुझे दशानन कहते हैं रावण राम प्रभूच्या समोर युद्धाकरते येऊन तयार झालाय हनुमंतरायानं कधी कधी राम प्रभूंना आपल्या खांद्यावर घ्यावं उंच आकाशामध्ये जावं आणि रावणाबरोबर युद्ध करावं रावणानं सुद्धा उंच आकाशामध्ये जाऊन अनेक अस्त्रशस्त्रांचा मारा प्रभू रामचंद्रांवर करावा आणि त्याच वेळेला अचानक विभीषणजी महाराज रामप्रभूंच्या कानाजवळ जातात आणि कानाजवळ जाऊन सांगतात प्रभू प्रभू या रावणाच्या प्रभू या रावणाच्या नाभीमध्ये अमृत कुप्पी आहे आणि ही गुप्त रूपीने ठेवलेली आहे जर याच्या नाभीवर प्रहार कराल तरच हा दशानन मरू शकतो आणि मग अखिल ब्रह्मांड नायक या जगाचा राम याने आपल्या धनुष्याला बाण लावून बाण सोडलेला आहे सोडल्याबरोबर दशानन खाली बसलाय. श्रीराम करत दशाननाने आपला प्राण आता मात्र तो देण्याच्या तयारीत आहे प्रभू रामचंद्र त्याच्या समोर जात आहेत आणि तो दशानन प्रभू रामचंद्रांना बोलू लागला प्रभू प्रभू सांगा विजय कोणाचा झाला प्रभू विजय कोणाचा झाला प्रभू सांगतात दशानन विजय तुझाच झाला विजय तुझाच झाला सगळ्यांना वाटू लागला रे दशानन मारलाय विजय आपला झालाय आणि तरी सुद्धा प्रभू म्हणतात विजय रावणाचा झाला विजय रावणाचा कसा होऊ शकतो त्याच वेळेला प्रभू सर्वांना सांगतात की बाबा हो या रावणाला मुक्ती तेव्हाच मिळाली होती कधी पंचवटी सन्मुख जाता मीच पावले सायुज्यता सकल कुल उद्धारणार्था सीता आलेली चोरुनी जेव्हा रावण पंचवटीमध्ये गेला आणि तिथं राम प्रभूला पाहिलं रावण त्याच वेळेला मुक्त झाला होता पण रावणाने विचार केला रे मी नुसता मुक्त होऊन उपयोग नाही मला माझ्या सगळ्या लंकेला मुक्त करायचंय मग काय केलं पाहिजे प्रभू रामचंद्रांच्या धर्मपत्नीचं अपहरण रावणाने केलं आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन अखंड सगळ्या लंकेला झालं आणि म्हणून विजय हा रावणाचाच झाला विजय रावणाचाच झाला विजय रावणाचाच झाला रावणाने आपल्या संपूर्ण प्रजेला सायुज्य नावाचा मोक्ष प्रदान करून दिला अरे जो सायुज्य मोक्ष भगवंताने आपल्या आईला दिला तोच सायुज्य मोक्ष रावणाला मिळाला रावणाच्या सगळ्या लंकेतल्या लोकांना मिळाला सगळ्या दैत्यांना मिळाला आणि आता मात्र रावण गेल्याच्या नंतर
आता प्रभू रामचंद्र बजरंग बली हनुमंतरायाला महत्वाचं काम सोपवतायत. हनुमान जा बाबा अशोक वाटिकेमध्ये आणि माझ्या सीतेला घेऊन ये. हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये जातायत. रामराज्य उत्सव कमिटीचे कृष्णाभाऊ डहाळे एकदा सर्वांनी यांच्याकरता टाळ्या वाजवा बरं. काय गोड पात्र केलं आहे का नाही. धन्यवाद सर्वांना. ऐका, प्रभू रामचंद्र आता हनुमंतरायाला परवानगी देत आहेत की तुम्ही जा आणि सीता मातेला घेऊन या. हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये जातायत आणि मी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. पण माते, एवढ्या दिवसापासून माझ्या मनात एक खंत होती. मी जेव्हा पहिल्यांदा इथं आलो होतो ना, या सगळ्या राक्षसींनी तुम्हाला आगवा तगवा बोलत होत्या, प्रभू रामचंद्रांचा तिरस्कार करत होत्या. माझी इच्छा आहे या सगळ्या राक्षसींना थोडा थोडा प्रसाद देऊ का म्हटली मी. हनुमंतराय म्हणतात प्रसाद देऊ. सीतामातेनं सांगितलं, हनुमान अरे बाबा, तू साधू आहे, तू संत आहे आणि संतांकडे हे सगळे गुण लपलेले असतात. धैर्य असतं, क्षमा असतं, तेज असतं, सत्व असतं, नम्रता असते. अरे तू गुणांची खान आहे रे हनुमान. तुझ्यासारख्यानं हे बोलणं शोभा देत नाही रे हनुमान. उलट एक लक्षात ठेव, या जगामध्ये पाप कर्म केलंच नाही असा मनुष्य नाहीये. पण कितीही मोठा पापी असला, त्याला त्याच्या पापाचा प्रायश्चित्त मृत्यूदंड जरी त्याला वाटत असेल, तरी त्याला सुद्धा त्याच्यावर दया दाखवणं हा साधूचा स्वभाव आहे रे. आणि तू एक साधू आहे बाबा, तू संत आहे आणि संत चारित्र्य भूषण. हा चारित्र्य हे तुझं भूषण आहे रे हनुमान. म्हणून तू करुणा केली पाहिजे. जसं ज्ञानोबाराय बोलतात, जे खळांची व्यंकटी सांडो, या खळांची काय व्हावी ही दुष्ट बुद्धी निघून जावी. हे खळ वाईट प्रवृत्तीतून बाजूला यावे. तसा हनुमान या सगळ्यांना हाच आशीर्वाद दे की तुमच्या आतले सगळे दुर्गुण निघून जावे आणि तुम्ही चांगल्या व्हाव्यात. हा आशीर्वाद हनुमंतरायांनी दिला. हे सीता मातेनं हनुमंतरायाला सांगितलंय आणि हे मी तुम्हाला सांगतोय कशा करता. तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या हनुमानांना सांगा म्हणून सांगतोय मी हे सगळं. आणि आता मात्र सीता मातेला घेऊन हनुमंतराय रामप्रभूंच्या जवळ जातायत. रामप्रभूंच्या जवळ गेल्यानंतर आता रामप्रभू पुष्पक विमानामध्ये बसतायत. वेळ जास्त झाल्यामुळे लवकरच बसून निघालेले आहेत. हनुमंतरायाला सांगतात, हनुमान मी आता इथून प्रयागला भरद्वाजांच्या आश्रमामध्ये थांबणार आहे आणि तिथून मी शृंगवेरपूरला जाईल. तू एक काम कर हनुमान, अयोध्येमध्ये जा आणि तिथं जाऊन भरताच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय विचार चालू आहे ते बघून ये. हनुमान आज 14 वर्ष पूर्ण झाले. भरत राजगादी सांभाळतोय. यदा कदाचित त्या 14 वर्षामध्ये भरताच्या मनामध्ये जर असा भाव आला असेल की या अयोध्येचा राजा मी आहे आणि या अयोध्येचा राजा मीच असावा, असा जर भाव भरताच्या मनात आला असेल ना, तर हनुमान मी परत अयोध्येला जाणार नाही. तू हे तपासून ये, भरताच्या मनात सध्या काय चाललंय. भरताच्या मनात सध्या काय चालू आहे हे सगळं पाहून ये. हनुमंतराय आता मात्र निघालेत. भगवान प्रभू रामचंद्र पुष्पक विमानामध्ये बसून भरद्वाजींच्या आश्रमामध्ये जातायत. तिथनं हनुमंतराय आता नंदीग्रामामध्ये जातायत आणि तिकडे नंदीग्रामामध्ये हनुमंतराय बजरंग बली भरत महाराजांच्या कुटिये जवळ जातायत. भरतजी महाराज वलकल वस्त्र परिधान केलेली आहेत. रामप्रभूच्या वियोगामध्ये अश्रुपात करत असणारे श्री भरत रामचंद्रांच्या चरण पादुका समोर ठेवून हात जोडून बसलेले श्री भरत आणि एक एक क्षण प्रभू रामचंद्रांची वाट पाहणारे श्री भरत त्यांना पाहिलं आणि बजरंग बली हनुमंतरायाला गहीवरून आलं. हो, देवाने मला एवढ्या मोठ्या भगवत भक्ताची परीक्षा घ्यायला पाठवलं. देवाला काही कळतं की नाही. आणि काहीतरी दरवाजाजवळ वाजलं म्हणून भरतजींनी पाठीमागं पाहिलं. हनुमंतराय दिसले ब्राह्मणाच्या वेशात. ब्राह्मणजी केव्हा आलात? अहो माझं लक्ष नव्हतं. मी माझ्या दादांच्या चरण पादुकांची पूजा करत होतो. या ना आतमध्ये. हनुमंतरायाला आतमध्ये घेतलं आणि विचारू लागले, आपण कोण आहात, कुठून आलात? हनुमंतरायांनी विचारलं की हे भरतजी महाराज,
आपण कोण आहात, आपण नंदीग्रामात का थांबताय हे मला सगळं माहिती आहे. मी या ठिकाणी तुम्हाला भेटायला आलो ना, नुसता भेटायला नाही आलो, मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय. प्रभू रामचंद्रांनी आपली संपूर्ण यात्रा पूर्ण केलेली आहे आणि प्रभू आपल्या दर्शनासाठी उद्या येत आहेत. तुम्हाला संपूर्ण अयोध्यावासियांना दर्शन देण्यासाठी प्रभू येत आहेत. भरताने हे वाक्य ऐकलं आणि भरताच्या डोळ्यातून खळकन अश्रूच्या धारा लागल्या. हो, हनुमंतरायाच्या चरणावर लोटांगण घातलं. हनुमंतराय, तुम्ही माझ्या जीवनातली सर्वोत्तम बातमी आज मला दिलेली आहे. मी ज्यांची एकटक नजरेनं वाट पाहतोय, मी माझी चिता रचवून ठेवली होती. माझ्या दादानी मला शब्द दिला होता, मी 14 वर्ष पूर्ण झाले बरोबर येईल. आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत. जर माझे दादा आले नसते तर मी त्या चितेमध्ये उडी टाकून माझा देहाचा प्राण मी देणार होतो. मी माझ्या दादाला दिलेलं वचन पाळणार होतो, पण माझे दादा येणार नाही असं मला वाटलं होतं. पण तुम्ही मला निरोप पोहोचवलाय, माझे दादा येणार आहेत. अयोध्यामध्ये तयारी करावी लागेल. सगळी अयोध्येची तयारी पूर्ण झाली आणि हनुमंतराय आता शृंगवीरपूरला जात आहेत. रामप्रभूंना निरोप देत आहेत. प्रभू, अहो प्रभू, मला तुम्ही एवढ्या मोठ्या परीक्षेसाठी पाठवलं. अहो, तुमच्यावर इतका प्रेम करणारा तो भरत आणि त्या भरताची परीक्षा घ्यायला मला पाठवलं. रामचंद्र प्रभू सांगतात, हनुमान, मी तुला परीक्षा घ्यायला नाही पाठवलं. अरे, तुला आता आपण गेल्यानंतरचा भरत दिसणार आहे राज्याभिषेकाच्या वेळेला, पण माझ्या वियोगामध्ये तडफडणारा भरत सुद्धा तुला कळावा म्हणून मी तुला तिथं नंदीग्रामामध्ये पाठवलं. तुला कळालंय तो भरत माझ्या वियोगामध्ये एक एक तिल तिल जळतोय, माझं नामचिंतन करतोय, माझा दादा केव्हा येईल यासाठी तुला पाठवलं होतं. आणि आता मात्र सगळेच्या सगळे रामप्रभू, सीता माता, लक्ष्मणजी सगळे पुष्पक विमानामध्ये बसतायत आणि आता अयोध्येच्या दिशेनं पुष्पक विमानाची वाटचाल सुरू होते. ते पुष्पक विमान अयोध्येपर्यंत येणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी संत महंतांचं आगमन झालेलं आहे. आपण अगदी थोड्याच वेळामध्ये संत महंतांचे आशीर्वाद घेणार आहोत. त्यामध्ये गोरक्षनाथ संस्थानचे महंत आदरणीय सेवानाथजी महाराज, सेवानाथ महाराजांचे आशीर्वादपर 2 शब्द या ठिकाणी होतील. आदरणीय रामदास महाराज शास्त्री हेही 2 शब्द आशीर्वाद देतील. आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिवारातील व्यक्तिमत्व आदरणीय नंदकिशोरजी महाराज खरात बाबा या ठिकाणी आपल्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मी सेवानाथ महाराजांना विनंती करतो की आपण आपले आशीर्वाद आम्हा सर्व वारकऱ्यांना द्यावेत. आपदाम हर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम्. हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत हनुमंतराय यांची अशी ही पवित्र कथा, पवित्र सलीला, ज्ञानामृत कथा हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू आदरणीय पूजनीय श्री अंकुश महाराज यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करीत आहात. फार गोड कथा आहे, कारण ही कथा ऐकल्यानंतर आपण नक्कीच प्रभू रामचंद्रांना प्रिय होणार आहोत. कारण तेही प्राणापरवते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. ही कथा करणारे असो, श्रवण करणारे असो, सर्वांना ही कथा पवित्र करणारी आहे आणि भगवंताचं प्रिय बनवणारी आहे. तर हनुमंतरायाच्या जीवनातला एक मी छोटासा तुम्हाला कथाभाग सांगतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावे जे केशवा करीत व्हायचे. तर या चरणाचा अर्थ असा आहे की आमची जी भोळी सेवा आहे, ही भोळी सेवा हे भगवंता आपण ग्रहण करा. तर ही भोळी सेवा फक्त हनुमंतरायाकडेच आहे. तर कशी, एक दिवस माता सीता सिंदूर भरीत होत्या कपाळामध्ये, जे आपल्या पातिव्रत्याचं लक्षण आहे, सौभाग्याचं लक्षण आहे. तर आईसाहेब सिंदूर भरीत असताना हनुमंतरायाने विचारलं की आपण काय लावित आहात. तर त्यावेळेस सीतामाईनं उत्तर दिलं की प्रभूंना प्रिय होण्यासाठी
त्यांना आवडण्यासाठी मी केसामध्ये सिंदूर भरत आहे. तर त्यावेळेस प्रभूंना प्रिय होणार आहे आणि प्रभूंना आवडणार आहे हे ऐकल्यानंतर हनुमंतरायानं आपल्या सर्व अंगाला सिंदूर लावून घेतलं बघा. आणि मग तिथून पुढं हनुमंतरायाला सिंदूर लावण्याची जी प्रथा आहे, हनुमंतरायाला सिंदूर फार आवडतो. आणि मग तो सिंदूर का लावला तर प्रभूंना आवडावं म्हणून. अशी भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जो के सेवा करीत व्हायचे. अशी भोळी सेवा जर असेल तर आपला भगवान परमात्मा देखील भक्तासाठी भोळाच आहे. तो दुष्टासाठी फार चतुर आहे, पण आपल्या भक्तासाठी तो भोळा आहे. म्हणून आपण देखील अशी भोळी सेवा आपल्याकडनं घडावी. आपण देखील भगवंताला प्रिय व्हावं. या कथेतून आपल्याला हेच फळावं मिळावं की हनुमंतरायाकडे जे दैवी संपत्तीचे गुण आहे 26, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही दानम दमश्य ज्ञश्य स्वाध्यायस्त पार्जम, असे 26 गुण आहे. ते 26 गुण आपल्याला देखील मिळावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. सेवे मी माझ्या वाणीला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो. शुभम भवतु कल्याणम. धन्यवाद महाराजी. महाराजांचं जीवन सुद्धा अगदी त्यागपूर्ण जीवन आहे. गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी बाबांनीच त्यांना खोकर या ठिकाणी गोरक्षनाथ संस्थान आहे त्या संस्थानच्या गादीवर विराजमान केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते अतिशय सुंदर सेवा करतायत. एक वारकरी रत्न आहे आणि साधू जीवन आहे. आज ते मोठं मन करून या सामान्य वारकऱ्याच्या सेवेला या ठिकाणी हजर राहिले. बाबा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्यानंतर आदरणीय रामदास महाराज शास्त्रीजी यांना विनंती आहे की आपण 2 शब्द बोलावे. जय 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 हनुमान गोसावी, कृपा करू गुरुदेव के नाही. खरं म्हणजे अति भव्य आणि दिव्य पात्र जर कोणतं असेल तर ते हनुमंतरायांचे आहे. सर्वात लहान काम करणं आणि सर्वात मोठं काम करून देखील कुठलंही श्रेय स्वतःकडे न घेता आपलं आराध्य दैवत जे आहे ते प्रभू रामचंद्र यांच्याकडे ते डायव्हर्ट करणं, हे गुण म्हणजे हनुमंतरायांचं गुण आहे. आज प्रत्येक गावागावामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माणसं श्रेय घेण्यासाठी आज परेशान आहेत. सर्वात मोठं काम जर कोणी केलं असेल आपल्या आयुष्यामध्ये ते हनुमंतरायाने केलंय. तरीही जर कोणी विचारलं तुम्ही फार मोठं काम केलं तर त्याने सांगावं माझं काहीच नाही, ते माझ्या प्रभूचं काम आहे. ज्या प्रभुरामचंद्राला लक्ष्मणाला स्वतःच्या खांद्यावर घेऊन जे हनुमंतराय प्रवास करतात आणि त्याने सांगावं हे सगळं माझ्या प्रभूची कृपा आहे. ही व्हॉट इज नॉट जोक. ही साधारण गोष्ट नाहीये. ह्या गोष्टी शिकण्यासारख्या. सर्वात मोठं काम करून देखील श्रेय न घेणं. म्हणून तुम्हाला एक बोलू का, सगळ्या देवी देवतांना समाज हा नाव ठेवतो. प्रभू रामचंद्राला देखील लोक नाव ठेवतात की स्वतःच्या पत्नीला जंगलामध्ये सोडून देणं. भगवान श्रीकृष्णाला लोक नाव ठेवतात की एवढ्या मोठ्या बायका केल्या वगैरे वगैरे लोक नाव ठेवतात. परंतु जगातलं एक सर्वात मोठं दैवत जर कोणतं असेल तर हनुमंतराय. त्याला जगाचा कुठलाही माणूस त्याला नाव ठेवू शकत नाही. ही ताकद आहे, ही क्वालिटी आहे. एवढं सगळं असून देखील त्यांनी कधी ते श्रेय घेतलं नाही. ते श्रेय सगळं ते प्रभू रामचंद्राकडे डायव्हर्ट केलंय. हा गुण अत्यंत महत्वाचा. 1 मिनिट मी घेतो. राज्याभिषेक झाल्यावर प्रभू रामचंद्र सर्वांना काहीतरी देऊ लागले. नल नील सुग्रीव जामवंत सगळे समोर बसले आणि सर्वांना प्रभू रामचंद्र काहीतरी देऊ लागले. आणि सहज आपल्या पत्नीने प्रभू रामचंद्राकडे पाहिलं की प्रभू, म्हणजे बोलली नाहीये माता सीता, फक्त नजर टाकली की सर्वांना तुम्ही देताय, हनुमंताला काहीतरी द्या, सर्वात मोठं काम केलंय. ती नजर ओळखली की तिला काय म्हणायचंय. ही नजरेची भाषा आहे. ती नजर ओळखली की सीतेला काय म्हणायचंय. प्रभू रामचंद्र उठले आणि सर्वात पाठीमाग कामासाठी सर्वात पुढं हनुमंतराय आणि काहीतरी घेण्यासाठी सर्वात माग. ही क्वालिटी आहे सर. माग बसले. प्रभू रामचंद्र उठले आणि मंद मंद पाऊल टाकीत समोर गेले. तर पाहतात तर पाऊल आहेत. त्या पावलाकडे पाहिलं आणि वर पाहिलं तर प्रभू आपण आलात. आणि हनुमंतराय उठून उभे राहिले आणि हनुमान, तुला देण्यासाठी, सर्वांना देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी होतं, पण हनुमान तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये, काहीच नाहीये. परंतु मी तुला नाराज करणार नाही, काहीतरी देणार आहे. मग काय हनुमान,
सगळ्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी होतं म्हणून दिलं, पण तुला देण्यासाठी हा राम तुला समर्पित आहे, मी तुला राम समर्पित करतो. असं ही क्वालिटी प्रभू रामचंद्राची, ही क्वालिटी हनुमंतरायाची. म्हणून जास्त न बोलता मी एवढंच बोलतो. या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्यासाठी संधी दिली. फार मोठे मोठे मंडळी या ठिकाणी आली आणि आपण सर्वजण या ठिकाणी आमचे आदरणीय श्री अंकुश महाराज यांनी सुंदर अशी कथा केली. खरं म्हणजे ही कथा ऐकण्यासाठीच भाग्य लागत आहे. म्हणून जास्त वेळ न घेता मी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराजजी. आदरणीय रामदास महाराजांची माझी जवळजवळ आज 10 वर्षानंतर आज पहिली भेट आहे. बरोबर ना शास्त्री? 10 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कीर्तन मी केलं होतं, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर 10 वर्षांना आज पहिली भेट आमची होते. म्हणून आदरणीय रामदास महाराजांना खूप खूप धन्यवाद. त्यांचा आयुर्वेदाचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. ते योगाचे शिक्षक आहेत, संस्कृतचे शिक्षक आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपल्या परिसराचं भूषण आज आपल्याला हा शेवट का होईना नेवाशानं कोरण पूर्ण करावं अशी माझी इच्छा होती. आणि त्यानिमित्त आदरणीय आमचे नंदकिशोरजी महाराज खरात बाबा माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहे, तेही या ठिकाणी या सामान्य वारकऱ्याचं गुरुबंधूला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिलेत. बाबांना मी विनंती करतो की बाबा आपण आम्हा सर्व वारकऱ्यांना आशीर्वाद द्यावेत. रामकृष्ण हरी. सर्वांनी म्हणा जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. गुरुवर्य बंसी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. आज या पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र नेवासा नगरीमध्ये ज्ञानोबरायांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सांगितला, अशा पवित्र भूमीमध्ये पसायदान प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तपरायण आमचे लहान गुरुबंधू वारकरी शिक्षण संस्थेचे एक रत्न, सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेचे एक रत्न, रामायणाचार्य, भागवताचार्य आणि सुंदर असणारं कीर्तन, सुंदर गायन, सुंदर मृदंग असा चौकोनी चिरा म्हणजे आदरणीय अंकुशजी महाराज जगताप यांच्या मुखारविंदातून आपण श्री हनुमंताची कथा श्रवण करत आहात. हनुमंताची कथा, श्री हनुमानाची कथा संपूर्ण विश्वाला पवित्र करणारी कथा आहे. पुष्पक विमानामध्ये बसून आता निघणार आहेत आणि भगवान परमात्मा ज्या वेळेला अयोध्येमध्ये जात आहेत आणि भगवंताचा राज्याभिषेक पार पडतो ना, तेव्हा आताच रामदास महाराजांनी सांगितलं सीतामाईने हनुमंतरायांना हार दिला, पण सगळी प्रजा विचार करत होती रामप्रभूने काय दिलं. रामप्रभू हनुमंतरायाला सांगतात की हनुमान, तुला देण्यासाठी तर माझ्याकडे काही नाही हनुमान, पण तुझे इतके उपकार आमच्यावर आहेत. आमचा संपूर्ण सूर्यवंश, आमचा संपूर्ण घराणा तुझ्या उपकाराच्या बोजाखाली दबून गेलेला आहे. हनुमान, तुला देण्यासाठी माझ्याकडे दुसरं काहीच नाही, पण हे हनुमान, ये मी तुला आलिंगन देतो. हनुमान, भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला आलिंगन दिलं म्हणून म्हणतात एक हनुमान असा झाला, अरे ज्याच्या ऋणातून प्रभू रामचंद्राला सुद्धा उत्तराई होता आलं नाही, त्या बजरंग बलीची पावन आणि पुण्यमय कथा आपण या विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये पाहिली. या कथेकरिता ज्ञानेश्वर महाराज संस्थानची महंत आदरणीय देविदासजी महाराज मस्के शास्त्रीजी, शांती ब्रह्मा भास्करगिरीजी बाबा, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, या थोर साधू संतांचे आशीर्वाद, गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा आहेत आणि संपूर्ण निवासकर ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद, तुमचा सगळ्यांची सेवा करणारा मी एक सामान्य वारकरी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरामध्ये गुरुवर्य बाबांच्या सेवेनं आज्ञा करतोय. बनाया है मंदिर रस्मत मारिया तार से प्यारा है और अपनी दादा बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. हे बघा
हे शेवटचं भजन आहे, याच्यानंतर भजन होणार नाही. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे, याच्यानंतर भजन होणार नाही. आपण राम राज्याभिषेक करणार आहोत, वेळ झालेली आहे. सर्वांनी आनंद घ्या या शेवटच्या भजनाचा. हा तारा है सारा जमाना, शाम हमको बितारो. 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 सारा जमाना शाम हमको बितारो. तारा है सारा जमाना शाम हमको बितारो.
माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन भक्तजनाचा प्राण विषावादी न वत्सला भक्तजनाचा प्राण विषावादी न वत्सला रे माझा नंद नंदन नंद नंदन रे माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन
सगळ्यांनी अगदी बेंबीच्या देठापासून घोषणा द्यायची आहे सगळ्यांनी. बजरंग बली हनुमान की जय! रामचंद्र भगवान की जय! रामचंद्र भगवान की जय! हनुमान की या जगाचा मालक बजरंग बलीच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकला नाही. रामप्रभू स्वतः सांगतायत, हनुमान तुझ्या या ऋणाच्या बोजानं मी इतका दबून गेलोय रे. अरे माझे पंचप्राण जरी तुला दिले ना हनुमान, तरी फिटला तर एखादा उपकार फुटेल, पण मला तुझे सगळे उपकार फेडता येणार नाहीत. हनुमान माझा हा सूर्यवंश कायम तुझ्या उपकारात राहील. म्हणून परत बोलतो, एकच असा हनुमान झाला की ज्याचं ऋण या जगाच्या मालकाला सुद्धा चुकवता आलं नाही. प्रभू रामचंद्राला सुद्धा आजपर्यंतच्या हनुमानाच्या ऋणात राहावं लागतंय. ते हनुमंतराय त्यांची ही पवित्र कथा आपण या ठिकाणी साजरी केली. विश्वामित्रांच्या हस्ते, अगस्ती महाराजांच्या हस्ते हनुमंतरायाचा हा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याकरिता औक्षण करायला आणलं काही? अरे सोहळा पार पडणार आहे. अगस्ती महाराजही आहेत या ठिकाणी, वशिष्ठ महाराजही आहेत. सर्वांच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांचा हा अयोध्येमधला सर्वात भव्य दिव्य सोहळा आज साजरा होत आहे. तो वशिष्ठ महाराजांच्या हस्ते रामप्रभूची पूजा अर्चना होणार आहे आणि मग भगवान परमात्मा या अयोध्येचे अधिपती होणार आहेत. वशिष्ठ महाराजांना विनंती करतो की आपण प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडावा. बसून राहा थोडे. एक मिनिट. हे बघा, ऐका. आता रामप्रभू बजरंग बली हनुमंतरायांना आलिंगन देणार आहेत आणि ती गळा भेट झाली की आपण लगेच आरती करणार आहोत. बजरंग बलीची आणि रामप्रभूची गळा भेट झाल्यानंतर सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे, कारण ते मिलन जे अयोध्येमध्ये झालं होतं ते मिलन आज या विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये होणार आहे. प्रभू रामचंद्रांना मी विनंती करतो की आपण बजरंग बलीला आलिंगन द्यावं. इकडे समोर या सगळ्याशी.